हे बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, मला शेंगा याच्या लई दिवसाच्या खाऊ वाटू लागले, उकडून सोयाबीनच्या शेंगा. मग आता काय केलं, मी मागून घेतल्या शेंगा. हे पाय आमच्या दिराला म्हणलं मला शेंगा आणून द्या, मला खाऊ वाटायला तर शेंगा. आमच्या दिराने फोटो पाठवला होता शेंगा खाताना, म्हणून म्हणलं आता मला पण आणून द्या, मला पण खाऊ वाटायला तर. म्हणून मग आमचा दीर घेऊन आला. हे पा असा दीर पाहिजे, भावजाईची इच्छा पूर्ण करणारा. भावजाईनं मनावान दिराने आणून द्यावं, हे का नाही. हे बघा हे शेंगा आणून दिल्या. आता खूप शेंगा लागलेल्या आहे त्याला. आपण आता याला उकडणार आहेत. उकडणार म्हणजे काय, तशाच नाही, हे अशा तोडून घ्यायच्या. तोडून घेऊन मग मीठ टाकायचं पाण्यामध्ये, आणि मीठ टाकून एक कुकरची एक शिट्टी करायची, फक्त एक शिट्टी, नाही तर जास्त केली की सगळे लागताच. हे बघा बहिणीनं, एवढ्या मोठ्या झाल्या का, भरपूर झाल्या का. हे पाय अर्ध कुकर आहे का. आता आपण याच्यात पाणी टाकून मीठ टाकून गॅसवर ठेवणार आहेत. हे पाय गॅसवर ठेवले. आता आपण याची एक शिट्टी काढून घेऊ. एकच शिट्टी काढायची, जास्त नाही घेऊ द्यायची शिट्ट्या, एक शिट्टी काढून घेऊ त्याची. हे बघा हे मित्रांनो, मैत्रिणींनो, हे बघा झाल्या कुकरमध्ये शेंगा शिजून घेतल्या. आता एक शिट्टी देऊन घेतली त्याला, मस्त झाल्यात अशा नरम नरम. बघा हे, थांबा एक मिनिट मी दाखवते. अशी दाबली की निघायला सोला, हे का आल्हादी. तोंडाला पाणी सुटायले, आता वाटायला लागले गरम गरम. काय करायला झालं का तुमचं? हो झालं, आवडलं. आवरलं का? चला मग आता आपण पहिले शेंगा खाऊत, हो नंतर सोयाबीनची शेंगा खाऊ. नंतर मग हे करूत आपण, स्वयंपाक नंतर करते. चालेल, गरम गरम शेंगा छान होतात. पहा बरं खाऊन कसं लागलं. नंबर 1 चांगलं लागायला का? मस्त. कशात काही टाकायला घ्या. हां, या वाटीत टाका. खाली पोहणं फरची पुसली तर ते होते. लाईट गेली. हो लय छान आहे तर शेंगा. 2च झाडाच्या एवढ्या छान शेंगा निघाल्यात बघा, एवढ्या मोठ्या. आपल्याला एक जरी झाड दिलं असतं ना महाराजांनी, तरी बी बस होत होतं. कारण आता उद्या उपवास आहे पुन्हा, आज संपून टाकायच्या. संपतात, भारी लागायला का. नंबर 1. आपल्याला पहिले माहित नव्हतं आहे ना सोयाबीनच्या शेंगा खातात म्हणून. आपण जास्त करून तुरीच्याच. हो, तुरीच्याच उकडून खाल्लेल्या. भारी लागल्या आता. वाव.